शरद पवार पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार। माढा, सातारा किंवा पुण्यातून निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह। माढ्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला। माढ्यातील 6 आमदार भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकरांसाठी काम करणार। फडणवीसांची शिष्टाई फळाला। पुढील 2 दिवसात मनसे महायुतीत सहभागी होणार। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। दिल्लीत राज ठाकरे अमित शहांमध्ये सकारात्मक चर्चा। मनसेला लोकसभेचं तिकीट मिळण्याचीही शक्यता। आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। भाजप मनसे युतीवर उद्धव ठाकरेंचा टोला। तर महाराष्ट्रात ठाकरेंच्याच नावावर मतदान होतं, मोदींच्या नावावर मतं मिळत नसल्याचीही केली टीका। शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारांच्या नावाची 2 दिवसात घोषणा। 14 जागांवर लोकसभा लढवणार। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता। शिवसंग्रामच्या ज्योती मेटे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। सूत्रांची साम टीव्हीला माहिती। बीडमध्ये पंकजा मुंडेंविरोधात ज्योती मेटे सामना रंगण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा। प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसला पत्र। ठाकरे आणि पवार गटावर नाराज असल्याचाही पत्रात उल्लेख। अजित पवारांना घड्याळ चिन्ह वापरण्याची मुभा, तर शरद पवारांचंही तुतारी चिन्ह कायम राहणार। सुप्रीम कोर्टाचा शरद पवार आणि अजित पवार यांना दिलासा।